नमस्कार, मी संजय भोकरे. आपण पाहताय जनप्रवास लाईव्ह. सध्या सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी चालू आहे. एकनाथ शिंदेंची शिवसेना खरी का उद्धव ठाकरेंची शिवसेना खरी ह्याचा निकाल आता लागेल. म्हणजे अपात्र आमदारांना अपात्र ठरवणार का? कारण न्यायमूर्तींचा एकंदर प्रश्न विचारण्याचा कल आत्ता बघितल्यानंतर सोशल मीडियामध्ये असं चाललेलं आहे की उद्धव सेना ही जोमात दिसते. आता त्या एकंदर न्यायमूर्ती म्हणजे जी घटना आहे, बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना दिलेली आहे, ती बाबासाहेब आंबेडकरांनी जी खंत व्यक्त केलेली होती की घटना जरी कितीही चांगली बनवली तरी ती अंमलात आणणार कशी हे फार महत्त्वाचं आहे. ती अंमलात आणणारीच व्यवस्थित नसतील का राज्यकर्ते आणि त्याचं पालनच व्यवस्थित होणार नसेल तर त्याला अर्थ राहणार नाही, अशी खंतही त्यांनी व्यक्त केलेली होती. त्याच्यावर आता न्यायमूर्तींचं पण स्टेटमेंट येतंय म्हटल्यावर गंभीर आहे आता. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी विषयांतर करतोय, भारतीय जनता पक्षानं हे तुकडे केले, राष्ट्रवादीचे, शिवसेनेचे, असं धडधडीत आपण बघतोय आणि केलेलंच आहे. भाजपची ताकद असल्याशिवाय एकनाथ शिंदे एवढ्या जोमानं पुढे आले असते का? अजिबात आले नसते. ही फॅक्ट आहे. एकनाथ शिंदेना बळ हे केंद्रातून भारतीय जनता पक्ष देत होतं, हे उघड झालंय. आणि आता लपवायचं काय कारण आहे? अमित शहाच्या किती जवळ आहेत एकनाथ शिंदे हेही बघतोय. आणि तेच दुखणं भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्रातील काही नेत्यांना निश्चितपणा नाही. देवाभाऊंचं आणि एकनाथ शिंदेचं आतनं किती सख्य आहे हे सगळेजण जाणतात. आणि भाजपचा एक गट आणि त्याच्यामध्ये RSS सुद्धा आहे. एकनाथ शिंदे एवढ्या जोमानं पुढे निघालेले आहेत, एकनाथ शिंदेची शिवसेना एवढी पुढे निघाली आहेत, त्यात आज जरांगे यांनी सुद्धा बोलून गेले की एकनाथ शिंदेना आम्ही ताकद कशी दिली. म्हणजे त्यांनी जी गद्दारी केली एकनाथ शिंदेनी, असं त्यांचं बोलणं आहे बरं का. एकनाथ शिंदे बोलताय, एकनाथ शिंदेच्या बद्दल जरांगे बोलतायत, आज त्यांच्यावर आरोप करतायत. ते काय बोलतायत तर मराठ्यांनी ताकद दिल्यामुळं ती गद्दारी झाकली गेली म्हणतायत. म्हणजे काय? आज ते आता उघड सगळं व्हायला लागलंय. ह्याच्याही पेक्षा म्हणजे एकनाथ शिंदेची ताकद वाढते हे भारतीय जनता पक्षाच्या मुरब्बी नेत्यांना मान्यच नाहीये ना. म्हणजे आगीतनं फुपाट्यात गेल्यासारखं होईल. एकनाथ शिंदेची शिवसेना परत बाळासाहेब ठाकरेंच्या सारखीच जर का मोठी झाली तर भारतीय जनता पक्षाला शिवसेना हा विषयच मोठा झालेला नको आहे. अशा पद्धतीची त्याची धोरणं असणार. आणि काय असू नयेत, भाजप हाच पक्ष मोठा असावा हे भाजपच्या नेत्यांना वाटणे साहजिक आहे आणि चुकीचं काही नाही. पण त्याच्यासाठी साम दाम दंड भेद हे सगळ्याचा वापर त्यांनी केला आणि राजकारणामध्ये हे केलंच पाहिजे. मी असं म्हणत नाही, केलंच पाहिजे, पण कुठं आणि किती त्याचे प्रकार कसे हे बघायला पाहिजेत. ते आता न्यायमूर्तींच्या समोर चालू आहे. घटना पायदळी तुडवून काही घटना घडत असतील तर न्यायमूर्तींनी त्याच्यात लक्ष घातलं पाहिजे. देर है दुरुस्त है असं कदाचित होईल असं आता बोललं जाते. म्हणून ठाकरे सेना जोमात आहे. आणि भारतीय जनता पक्षाच्या काही नेत्यांना सुद्धा एकनाथ शिंदे यांचं जे वाढतं वर्चस्व आहे ते संपवायचं आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंना परत जिवंत झाले तर चालतंय म्हणून कुठेतरी देव पाण्यात घालून बसलेले काही नेते मंडळी आहेत आता, ते आनंदी आहेत. जाऊ देत एकनाथ शिंदेना एकदा घराकडं, त्यांचे आमदार सगळे जाऊ देत, अपात्र होऊ देत, बघू काय होते ते पुढचं राजकारण. कारण आत्ता काय एकनाथ शिंदेच्या आमदारांची गरज आहे काय ना? गरज नाही, पण खासदारांची गरज असल्यामुळं त्यांना ते सांभाळलं जात होतं. परंतु आता हे अपात्रता आणि त्यांचं शिवसेना पक्ष जर का असा घटनाबाह्य असं ठरत असेल तर भारतीय जनता पक्षाच्या ह्या नेते मंडळींना आनंद आहे. अशा आता आतल्या बातम्या आणि चर्चा चालू झालेल्या आहेत. भाजपमध्ये सुद्धा 2 गट दिसत आहेत आणि ह्याचा लाभ आता कोण कोण कसं उठवणार हे संजय राऊतही बोलून दाखवत आहेत. संजय राऊत हे काही गप बसणार नाहीत. उद्धव ठाकरे शांत आहेत. निकाल काय लागतो सुप्रीम कोर्टात हा फार महत्त्वाचा विषय पुढच्या राजकारणाच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचा ठरणार आहे. आणि न्यायमूर्ती सुद्धा आता कल एकंदर बघितल्यानंतर ते घटनेप्रमाणे घटना पायदळी जर का तुडवली गेली असेल तर काहीतरी गडबड होणार. निकाल उद्धव ठाकरे यांच्या बाजूनं लागल्यानंतर एकनाथ शिंदेंचं मात्र दबदबा बऱ्यापैकी कमी होऊ शकतो आणि उद्धव ठाकरेंच्या संपर्कात आत्तापासूनच काही आमदार असल्याचं आता राऊत बोलतायत.
आता भाजप सुद्धा काय भूमिका घेईल ना पुढच्या काळात हे बघण्यासारखं असणार आहे. निकालाची वाट बघूया आणि निश्चितपणाने याच्यावर आपण चांगलं विश्लेषण करूया. कारण आता जे जे घडतंय ते आपण बघू, पण सुप्रीम कोर्टात जे न्यायप्रविष्ट बाब आहेत त्या कायदा कानून ह्याच्याविषयी बोलणं आता उचित ठरणार नाही. परंतु एक नक्की आहे की भाजपला सुद्धा आणि विशेषतः RSS लॉबीला एकनाथ शिंदेचं वर्चस्व फार वाढू नये या मताचे आहेत. आणि आता मराठा म्हणजे जरांगे पाटील सुद्धा एकनाथ शिंदेच्या अपोज जात आहेत, कारण ते आता विखे पाटलांच्या जवळ आहेत ना. विखे पाटील आणि त्यांचं आपण आता एकनाथ शिंदे त्यांच्या बाजूनं उदय सामंतांनी बरंच काही स्टेटमेंट केलंय की ह्याच्यात एकनाथ शिंदेचा कोणताही रोल नाही आहे. जी प्रमाणपत्र वाटप केली ती रद्द केली बावनकुळेंनी, हा जो विषय आहे तो आता पुढे यायला लागलाय. नक्की काय ओबीसी विरुद्ध मराठा हा नंतरचा विषय, पण आत्ता मुख्य भाजपचे नेते देव पाण्यात घालून बसलेत. एकनाथ शिंदे यांच्या विरोधात निकाल जावा अशी त्यांची इच्छा आहे. बघूया आज इथंच थांबू, उद्या पुढच्या भागात.